आमच्या लाडक्या बहिणीच्या अफवा सोडत आहेत की पैसे बंद होतील. अजिबात बंद होणार नाही. नागोराव चिमंद्रे स्वतः 15 लोकांच्या बॉडीमध्ये तुम्ही विरोध करू शकत नाही, तर तुम्ही वर जाऊन काय करणार? उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पेशंटसाठी मूलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. मग नुसती इमारत बघून कामाची नाही. आज या गावाला 450 कोटी शासनाचा निधी खर्चून योग्य फिल्टरचं पाणी मिळते का घरपोच? नाही आहे. नमस्कार मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे निवडणुकीची रेलचेल चालू आहे. मित्रहो, निवडणुकीच्या माध्यमातूनच आपण लोकसेवक, लोकप्रतिनिधी निवडून देत असतो आणि ते सदनामध्ये जाऊन लोकांचे विविध प्रश्न सोडवत असतात. या लोकशाहीची जी व्याख्या आहे की लोकशाही म्हणजे लोकांसाठी निवडून दिलेले प्रतिनिधी सदनामध्ये जातात. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मित्रहो, मी सध्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये आहे आणि उदगीर तालुक्यामध्ये वाडवणा सर्कलची निवडणूक दिवसेंदिवस खूपच रंगत निर्माण करत आहे. मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार आहेत. त्यांचा जो काही अजेंडा आहे पक्षाचा, त्यांचे काम करण्याची जी काही त्यांची आश्वासनं आहेत, या वेगवेगळ्या गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी आपल्या दोघांचंही स्वागत करतो. शेळके साहेब, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो की सध्या निवडणुकीची रेलचेल आपल्या सर्कलमध्ये आहे आणि प्रत्येकाला वाटायला लागले की मी निवडून येईन, मी विजयी होईन. पण शेवटी ठरवणारे हे लोक आहेत. जे मतदार ठरवतील तोच विजयी होणार आहे. तुमचा सुद्धा पक्ष हा सत्तेमध्ये आहे, मग तुम्ही निवडून येऊ शकता असं तुम्हाला खात्री का वाटते? जय महाराष्ट्र. मी शंकर भारत शेळके, शिवसेना शिंदे गटाच्या नामप्रवर्गातून मला वाडवणा जिल्हा परिषद गटातून शिंदे साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मी जनहितासाठी माझ्या नेत्याचे केलेल्या कामाची पावती घेऊन आज मी मतदारासमोर मत मागायला जातो आहे. जय महाराष्ट्र. मी प्रदीप भरतराव मोरतळे, वाडवणा सर्कल, हांडळगुळी पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे आणि मी माझ्या पक्षाच्या नेत्यांनी जे कामे केलेले आहेत त्या कामाच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे. तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारला, निवडणुकीमध्ये का विजय हो, तर आम्ही सांगतो की आमचे जे नेते आहेत आदरणीय शिंदे साहेब यांनी जे सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांसाठी जे कार्य केलं, लाडकी बहीण योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, वृद्ध माणसांना प्रवास भत्ता असेल म्हणजे मोफत तिकीट केलं, महिलांसाठी 50% राखीव तिकीट केलं म्हणजे माफ केलं, अपंगासाठी त्यांनी चेअर दिल्या, मोटरसायकली दिल्या, त्यांना मानसिक मानधन चालू केलं. प्रत्येक घरी आज आमच्या महिला सन्मानाने जगत आहेत. शेतकऱ्यांना 2000 रुपये केंद्र शासनाप्रमाणे आमच्या शिंदे साहेबांनी चालू केले. आज ते चालूच आहे, चालूच राहणार आहेत. आमच्या लाडक्या बहिणीच्या अफवा सोडत आहेत की पैसे बंद होतील. अजिबात बंद होणार नाहीत. लाडक्या बहिणीला उलट आमचं सरकार ग्रामीण भागातून जर शिंदे साहेबाच्या पाठीशी राहिलं तर 2100 रुपये देणार आहेत आणि हे कंटिन्यू चालू राहणार आहे. कारण आमचे नेते हे सर्वसामान्याची जाण असणारे नेते आहेत आणि सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय आमच्या शिंदे साहेबांनी घेतल्यामुळं आम्ही त्यांच्या कामाची पावती म्हणून आज निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीनं उतरलेलो आहे. आज आमच्या हातात सत्ता आहे, आमच्या पाठीमागं चांगलं नेतृत्व आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही दोघं बहुमताने विजयी होणार आहोत. नुसत्या विजयी नाही तर बहुमताने. शेळके साहेब, तुम्ही अगोदर पंचायत समितीवरून या भागातून निवडून गेला होतात आणि या भागातले जे छोटे छोटे गाव आहेत त्या प्रत्येक गावाची काय समस्या आहे तुम्ही अगोदर राज्य कारभाराच्या माध्यमातून अनुभवलेली आहे. समजा यावेळेस तुम्ही जर जिल्हा परिषदेवर निवडून गेलात तर यावेळेस तुम्ही कोणकोणती कामं करणार आहात? मी पूर्वी पंचायत समिती मेंबर असल्यामुळं मला प्रशासनातला पूर्ण अभ्यास आहे आणि ही वाडवणा सर्कलमधले मोठा वाडवणा, छोटा वाडवणा, डांगेवाडी, केसगरवाडी हे अगोदर माझ्या सर्कलमधले गाव आहेत आणि मी त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून गेल्यानंतर तिथं जे कामं केलो त्यावेळेस यशवंत ग्राम समृद्धी योजनेची कामं होती, लोकवाट्यातील कामं होती. 20% लोकवाटा भरून ते कामं करायचे होते आणि ते कामं अतिशय उत्कृष्ट कामं झाले. लोकवाट्यातली कामं असून सुद्धा आजपर्यंत 20 वर्षापर्यंत ते कामं जिवंत आहेत. म्हणजे असे दर्जेदार कामं माझ्या काळात झालेले आहेत. मग ते दलितांसाठी 20% लोकवाटा भरून त्यांना घरकुलं असतील असे शेकडो घरकुलं मी माझ्या मतदारसंघात दिलेले आहेत. हंडरगुळी, वाडवणा, डांगेवाडी,
शेततळे शेतकऱ्यासाठी, म्हणजे जलसंधारणावरली पूर्ण कामं जे म्हणजे माझ्या पंचायत समिती अधिकारात होते ते तर कामं केलेच, पण दुसरीकडून बजेट आणून पण आम्ही कामं केले. तर हे मागच्या कामाची पावती झाली. यानंतर जर मला जनतेनं निवडून दिलं तर मी माझ्या 3 मूलभूत गरजा म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण भागातील रस्ते आणि शेतकऱ्यासाठी शासनाने दिलेली मदत, ते माझ्या शेतकऱ्यासाठी या ठिकाणी खिचून आणून मी ते मतदाराला देणार आहे. आणि सत्ता आमची असल्यामुळे आम्हाला झुकतं माप नक्कीच मिळणार आहे. काही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेचे मालक होतात, पण ते नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं की बाबा लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचा सेवक आहे, त्याप्रमाणे मी जनतेचा नोकर म्हणून काम करणार. मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, मला कुठला राजकीय वारसा नाही. शेळके साहेब, तुम्ही आता बोलताना आरोग्यविषयक समस्येवर बोललात. या वाढवणा सर्कलमध्ये आरोग्याच्या बाबतीत कोणत्या कमतरता तुम्हाला जाणवतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला काय करावं असं वाटतं? तर आरोग्याविषयी असं आहे की जवळपास हे दोन्ही गावामध्ये 17-18 हजार लोकसंख्या आहे. आणि ह्या लोकसंख्येच्या मानाने ह्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून सुविधा मिळत नाहीत. रात्रीच्या वेळेस इथं डॉक्टर नाहीत, परमनंट डॉक्टर नाहीत, टेम्पररी आहेत. रात्री बेरात्री म्हणजे पेशंट येतातच, ते कमतरता आहे. औषधाचा बराच तुटवडा आहे. आणि इथं प्रत्येक वेळेस आता असं ऐकण्यात येतं की प्रत्येक पेशंट इथं गेलेला पेशंट हा रेफरच केला जातो. या ठिकाणी त्या पेशंटसाठी मूलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. नुसती इमारत बघून कामाची नाही. तर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी परमनंट डे नाईट डॉक्टर मिळेल, पूर्ण औषधं इथं मिळतील. आमच्या सरकारनं असं भरपूर असं आरोग्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे, पण इथल्या लोकल नेत्यामुळं ते इथं उपलब्ध नसतील. ते मी दुसऱ्याचं काही म्हणणार नाही, पण मी आल्यानंतर या ठिकाणी आरोग्य सेवा करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं गाव हे जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनावरं येतात आणि त्यांच्या पण आरोग्याची इथं व्यवस्थित दवाखाना नाही आहे, त्यांना पेशंट रूम नाही आहे. ते माझ्याच काळामध्ये दिलेले तेवढाच स्लॅब पडलेला आहे त्याच्यावर, नंतर त्याच्यात काही झालेलं नाही. तर या ठिकाणी डॉक्टर, जनावरांसाठी पेशंट रूम म्हणजे सगळी व्यवस्था हे एक जसं की देवणीला जनावरांचं हे आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे, तसं या ठिकाणी महाराष्ट्राचं खरं म्हणजे मुख्य आरोग्य केंद्र जनावरांचं या ठिकाणी उभा टाकायला पाहिजे. कारण मोठा बाजार आहे. आणि शिक्षणासाठी म्हणाल तर प्रायव्हेट शिक्षणापेक्षा मी आपल्या जिल्हा परिषद जे शाळा आहेत तिथून पण मी खाजगी संस्थेपेक्षा सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. कारण तिथे गोरगरिबाची मुलं असतात. ते दर्जेदार शिक्षण मी जिल्हा परिषद माध्यमातून या ठिकाणी देणार आहे. तुमचे जे विरोधी पार्टी आहेत, भाजपकडून रामभाऊ तिरुके आहेत, ज्यांनी अगोदर 2 वेळा त्यांच्या मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकलेली आहे, आणि काँग्रेस पक्षाकडून नागोराव चिमंदरी आहेत, याच हांडरगुळी गावचे माजी सरपंच होते आणि सध्याला ते विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. आणि हे दोघे जण ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. मग यांच्या पुढे तुम्ही टिकाल असं तुम्हाला वाटतं? हा जो प्रश्न विचारलात तुम्ही की बाबा रामभाऊ तिरुके आणि नागोराव चिमंदरे हे तनमन धनाने आणि म्हणजे सगळ्या ताकदीने माझ्या विरोधात उभा टाकलेत. पण हे लक्षात घ्या की आमचे नेते माननीय आदरणीय शिंदेसाहेब यांनी जे गोरगरिबासाठी कामं केलेत हे त्यांना पुरेसे आहेत. आणि रामभाऊ तिरुके हा स्थानिकचा उमेदवार नाही आहे. ते किती वेळेस निवडून आले, कुठून आले हे सर्व जनतेला माहीत आहे. आणि माझा जो मतदार आहे तो विश्वासू मतदार आहे. माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मी सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे. माझ्या मतदारसंघातला एकही मतदार हे बाहेरच्याला स्वीकारत नाही. पहिलं माझ्याच रूपातून दाखवून दिलेलं आहे, कारण मला अपक्ष निवडून दिलं होतं. त्याच्यामुळं रामभाऊचा तर प्रश्नच नाही. आता तुम्ही म्हणताय की नागोराव चिमंदरे हे पण सर्व शक्तीनं या निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेले आहेत. ते आनंदवाडीचे आहेत आणि यापूर्वी ते या ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि ते सरपंच काळामध्ये काय कामं केले हे पण जनतेला माहिती. आणि नंतर आता विद्यमान ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर त्यांनीच एक प्रश्न मी त्यांच्या बाईकमध्ये ऐकण्यात आला मला की त्यांनीच म्हणतात की हांडरगुळीतले कामं निकृष्ट दर्जाचे झाले. तर मला एक प्रश्न पडतोय की नागोराव चिमंदरे स्वतः त्या सभागृहात असताना सांगतात की ग्रामपंचायतचे कामं माननीय बनसोडे साहेबांनी या ठिकाणी बजेट दिलेली सगळे निकृष्ट दर्जाचे झाली, ती नागोराव सांगतात.
मग तुम्ही ह्या सभागृहामध्ये आहात, ग्रामपंचायतमध्ये सत्ताधाऱ्याच्या बाजूने आहात, विरोधी बी नाही. तर मग इथं तुम्ही विरोध करू शकत नाही, मग त्यांनी इथं विरोध करू शकत नाही, तर जिल्हा परिषदमध्ये काय करतील? ते तर मोठं सभागृह आहे. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे, सर्व योजना तिथून येतात. मग तुम्ही इथं साध्या ग्रामपंचायतमध्ये 15 लोकांच्या बॉडीमध्ये तुम्ही विरोध करू शकत नाही, तर तुम्ही वर जाऊन काय करणार? मी कुठल्याही आता विद्यमान सत्तेत नसताना वारंवार ग्रामपंचायत जे बेकायदेशीरपणे कामं करते किंवा जिथं मला निकृष्ट दर्जाचं वाटतं, जनतेला जिथं निकृष्ट दर्जाचं वाटतं, मी समर्थपणे त्या ठिकाणी विरोध करतो. बरेचशा माझ्या कंप्लेन आहेत ग्रामपंचायतच्या विरोधात. त्याच्यामुळं मी या ठिकाणी विजयी होणारच आहे. जनता तर आज मला प्रतिसाद देत आहे. शेळके साहेब, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मी स्मशानभूमीचा मुद्दा सुद्धा वाचला होता. नेमका तो काय आहे? स्मशानभूमी प्रशस्त झाली पाहिजे, ती होते. आता आम्ही सत्तेत आल्यानंतर ते करणारच आहोत. आता या ठिकाणी बऱ्याचशा योजना अशा आहेत की ते त्याच्यावर अतोनात निधी खर्च होऊन सुद्धा ते आज कार्यरत नाही आहेत. माग नागोराव चिमंद्रे सरपंच असताना 4.5 कोटीची योजना या ठिकाणी हांडरगुळीला शुद्ध पाणी मिळावं म्हणून चंद्रशेखर भोसले साहेबांच्या काळात ती योजना या ठिकाणी एवढं बजेट आलं. त्यावेळेस विद्यमान सरपंच हे नागोराव चिमंद्रे होते. तर तुम्ही बघा ते त्या वेळेसचे जे गुत्तेदार आहेत त्यांचे एस्टिमेट काढून बघा. ते एस्टिमेटमध्ये प्रत्येक गावामध्ये म्हणजे बीडच्या मजबूत पाईपलाईन होत्या, ते घातल्या गेल्यात का? आज या गावाला 450 कोटी शासनाचा निधी खर्चून योग्य फिल्टरचं पाणी मिळते का घरपोच? नाही आहे. आज आरोचं पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय. एवढंच नाही तर पाण्यावर एवढा खर्च करून आज ग्रामपंचायत अव्वाच्या सव्वा नळपट्टी लावते आहे आणि पुन्हा आरूचं पाणी विकत घ्यावं लागतंय. तर हे तुमच्या सत्तेत झालेला कारभार आहे. मग वरी जाऊन तुम्ही काय करू शकणार? ते हे मला दुरुस्त करायचं आहे. हे फिल्टरची योजना पूर्ववत करून द्यायचं आहे. मी सत्तेत आल्यानंतर माझं सरकार आहे वरी, त्याच्यामुळं मी जरूर करणार. शेळके साहेब, मागच्या 10-15 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर हाळे हांडरगुळी या गावामध्ये अनेक खेळांचे मैदान भरवले जायचे. क्रिकेट असतील, व्हॉलीबॉल असतील, लॉन टेनिस असेल, टेनिसचा प्रकार असेल. पण सध्याची कंडिशन जर पाहिली तर आपल्या गावाला कसल्याच प्रकारचं क्रीडा संकुल नाही किंवा खेळाचं कुठल्याही प्रकारचं मैदान अस्तित्वात नाही. त्यासाठी तुम्ही काही करणार आहेत का? तर या ठिकाणी मी जरूर मुलांसाठी ग्राउंड उपलब्ध करून देईल. जनतेनं साथ दिली तर 100% करेन, त्यात काही वाद नाही. मला त्याचा आनंद आहे आणि करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणल्यासारखं. पण यामध्ये लोकांनी मला सहकार्य केल्यानंतर नक्की आणि नक्की हे मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पुढील विद्यार्थ्याच्या भविष्याचा मुद्दा आहे. जरूर मी करणार. तुम्ही एक शेवटचा संदेश म्हणून या सर्कलमधल्या मतदारांसाठी काय सांगाल? जनतेला हा संदेश देतो की आमच्या नेत्याने केलेल्या कामाची पावती आम्हाला आमच्या रूपातून शिंदे साहेबांना द्यावी आणि मी शेवटपर्यंत उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. जनतेचा सेवक म्हणून हा परमार्थच समजून मी जनतेची सेवा करेन. त्यामुळे माझ्या मतदार राजाने धनुष्यबाणाला विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण दोघांनी आपला अमूल्य असा वेळ काढलात आणि आम्हाला आपली मुलाखत दिलात, त्याबद्दल मी माझ्या चॅनलच्या वतीने आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या मतदारापर्यंत माझा चिंतन पोहोचवला, त्याबद्दल आपल्या चॅनलचे धन्यवाद.